घरगुती चव, पौष्टिकता आणि साधेपणाचा उत्तम मिलाप म्हणजे तूर डाळीची सुकी भाजी. अगदी भाजीला काही नसताना सुद्धा ही डाळ तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. चला मग रेसिपी पाहूया. मीडियम साईजचे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. त्याचबरोबर टोमॅटो, कोथिंबीर आणि तूर डाळ थोडा वेळ भिजत घातलेली होती, तर ती घेतलेली आहे 1 वाटी. आता कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकूया 2 चमचे आणि आता टाकूया चिरलेला कांदा. अगदी सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. ही तूर डाळ अगदी कमी साहित्यामध्ये सुद्धा बनवली ना खूपच चविष्ट लागते. फक्त कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर एवढे जिन्नस यामध्ये मी वापरलेला आहे, पण तरीही खायला खूपच अप्रतिम होते. कांदा छान असं परतल्यानंतर यामध्ये टाकलेला आहे टोमॅटो. टोमॅटो एखाद मिनिटभर परतून घेऊया. यानंतर यामध्ये टाकूया डाळ. डाळ भिजवून घेतल्यानंतर आहे ना खूप काहीसा वेळ लागत नाही आहे शिजण्यासाठी, म्हणून अगदी 10 ते 15 मिनिट आहे ना डाळ भिजत घालायची पाण्यामध्ये. मग कशी थोडीशी मऊ होते आणि शिजायला अगदी कमी वेळ लागतो. तर त्यासाठी डाळ एकजीव करून घेतलेली आहे, मिक्स करून घेतलेली आहे. थोडीशी हळद पावडर, धने पावडर आणि घरगुती लाल तिखट टाकून घेते 1 चमचा. सर्व मसाले एकत्रित करून घेऊया. चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे. मसाल्याची खमंग फोडणी दिल्यामुळे ही भाजी अतिशय चविष्ट लागते. जर भाजीला काही नसेल ना तरीसुद्धा ही डाळ तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता आणि पारंपरिक ही रेसिपी कमी साहित्यामध्ये सुद्धा होते. त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्की करून पहा. शिजेल इथपर्यंत पाणी टाकलेलं आहे. झाकण ठेवूया आणि अगदी 7 ते 8 मिनिटे वाट बघूया. थोडीशी जरा उशीरच लागतो बरं का ही डाळ शिजायला. गरमागरम तुरीची ही डाळ, त्यासोबत ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी, अगदी राईससोबत जरी खाल्ला ना तरी अप्रतिम चव देते बरं का. आता डाळ आहे ना शिजलेली आहे, बघू शकता. मस्त पाणी वगैरे कमी झालेलं आहे यातली आणि सुगंधसुद्धा खूप छान येत आहे. सर्वात शेवटी टाकलेली आहे कोथिंबीर आणि झाली ना मंडळी तयार. आवडल्यास एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.